गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपले 60 डेज चॅलेंजचा 52वा दिवस आहे. मस्तपैकी आपण उठून 5:30 वाजता आपलं गरम पाणी पिऊन घेतलं आहे आणि एक खजूर खाऊन घेतलं आहे मस्त. आणि आता आपण निघालेलो तो वर्कआउटला. आज आपला वार बुधवार आहे. आजचा आपला गोळ्याचा वर्कआउट असणार आहे आणि स्लो रन असणार आहे 30 मिनिटचं. तर आता आपण जाऊन मस्तपैकी वॉर्मअप करून वर्कआउटला सुरुवात करू. आता जाऊ आपण इथून निघू. तर मित्रांनो, आता आलेलो आहे मी ग्राउंडवर. आजचा वर्कआउट आपला गोळ्याचा असणार आहे. ग्राउंडवर आलेला होता आपण. आता मस्तपैकी वॉर्मअपचे 2 राऊंड मारून घ्यायचे. त्याच्यानंतर वॉर्मअपचा राऊंड मारून झाल्यानंतर प्रॉपर स्ट्रेचिंग करायची. स्ट्रेचिंग झाल्याच्यानंतर आपण रनिंगला सुरुवात करणार आहोत. 35-40 मिनटाची आपली रनिंग असणार आहे आणि रनिंग झाल्याच्यानंतर आपण गोळा टाकून घेणार आहोत. त्यासाठी प्रॉपर गोळ्याचा वर्कआउट करायचा पहिलं. जोर डिप्स मारलं म्हणजे जरा पॉवर येते शोल्डरमध्ये. त्याच्यानंतर मग परत गोळा टाकून घेणार. तर आता आपण जाऊन रनिंगसाठी सुरुवात करू आपण. मित्रांनो, आपली रनिंग करून झालेली आहे. आता आपले प्रॉपर आज 30 मिनटं होतं, पण आज 25-24 मिनटातच झालेलं आहे आपलं. कारण की आज आपण बाहेरून मारलेलं नाही आहे. बाहेरून वरलं होतं ग्राउंड, त्याच्यामुळं मधूनच मारलं आहे आज. मधून आपला 400चा जो सर्कल आहे त्याचे 10 राऊंड घेतलेत आपण. 24 मिनटातच आज कंप्लीट झाले. त्याच्यामुळं मस्त झालं आज. ते झाल्याच्यानंतर थोडंसं वॉर्मअप करून स्ट्रेचिंग करून घेतली. त्याच्यानंतर गोळ्याचा वर्कआउट करून घेतला आपण. थोडासा गोळाचा वर्कआउट झाल्यानंतर आता आपण गोळा टाकून घेणार आहोत. हे समोर आपला गोळा टाकायला चालू आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही इथं. ते झाल्याच्यानंतर आता आपण आपला वर्कआउट घेणार आहोत. गोळ्याचा वर्कआउट घेऊन गोळा टाकून झाल्यानंतर प्रॉपर स्ट्रेचिंग करून आपण रूमवरती जाऊन आपला डाएट घेणार आहोत. तर आता आपण वर्कआउट झाला आहे, गोळा टाकून घे जाऊन. तर मित्रांनो, मी आता चाललेलो आहे रूमवर खाली जेवायला. आजचा आपला सकाळचा मस्त अभ्यास झालेला होता. सकाळचा अभ्यास झाल्याच्यानंतर मराठीचा अभ्यास झाला होता. त्याच्यानंतर आपण गणित बुद्धिमत्ता घेतलं मस्तपैकी. आणि गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास झाल्याच्यानंतर आपण दुपारचं आपलं जेवण वगैरे व्यवस्थित झालं होतं त्या टायमात. त्याच्यानंतर संध्याकाळी आज वर्कआउटला सुट्टी घेतली होती. आज वाढदिवस होता माझा, त्याच्यामुळं आज बाहेर जायचं होतं वाढदिवस साजरा करण्यासाठी. त्याच्यामुळं सकाळची वर्कआउट झाला होता आणि दुपारचं सगळं शेड्यूल झाल्यानंतर संध्याकाळी आपल्या वर्कआउटला आपण सुट्टी घेतली होती. त्याच्यामुळे ते आज बऱ्यापैकी टाईम गेला. तो वर्कआउट काय आता आपण आणखीन कव्हर करून घेणार आहोत. तर आजचा टाईम तेवढाच गेला होता. ते झाल्याच्यानंतर येऊन आता जेवण करून घेणार आहे आणि जेवण करून झाल्याच्यानंतर आपण डायरेक्ट रूमवरती येणार आहोत. आज जास्त टाईम राहणार नाही आपल्याला. बऱ्यापैकी टाईम आपला परत उशीरच होणार जेवायला आज बाहेर जायचं असल्यामुळं. त्याच्यामुळं ते आवरून आपण मी आज रूमवरती येणार आहे आणि आज लवकर झोपून घ्यायचं आहे, कारण की उद्याच्याला आपला वर्कआउटचं शेड्यूल आहे ते प्रॉपर होणार आहे. तर आजचा आपला दिवस आपण इथं संपवणार आहोत. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.